पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये, मनीषाच ब्लॉग. तर आता मी भात बनवलेला आहे. आता मला डाळ बनवायची आहे. आता रविवार असून मी डाळ खाते. किती चांगली मी शॉर्टकटचं काम शेताचं काम करणं आता काही नसतं, लवकर होतं. आता मस्त आंघोळ मी लवकर केली, मी केसा बिसा घेतले. आता जेवण घेऊन म्हणून मी ऑफिसला निघेल. काहीच आता चालले मी डाळ बनवायला. तर डाळ धुवून घेऊन घेतली, कुकरमध्ये टाकले. त्याचं पण आता टाकूया मीठ 2 चम्मच, नंतर कमी असल्यानंतर परत टाकूया. एवढा आहे. आणि मस्तपैकी हळद हळद आणि 1 मोठा चम्मच घी पण टाकावी. मस्त लागतं. यात आमचा घी असतो. घी चम्मच मध्ये 1 चम्मच पूर्ण घी. ते झालं. पाणी 4-5 किलो पाणीमध्ये उडायला पाणी टाकायचं. थोडासा जरा शिजन तर पाणी टाकायचं. आपल्याला जरा पाणी पाहिजे. जेवढे घरच्यांचे पोटा भरतील तेवढ्यानुसार पाणी टाकता, नाही तर आवडतं. गॅस लावायचा. हा गॅस पेटवा चिने ठेवशाल तसाच शिजन कसं. आणि आपला गेला. यस, जिंकलो मी. आता आम्ही चाललो मेकअप करायला. चलो गाइज, हा सगळी मेकअप करीन. मेकअप नाही करणार असं केसांचा. हा बरी भांग करीन, चांगलं करीन, मग मेकअप करीन. तर माझं आता जेवण बनवून झालेलं आहे आणि आता रेडी होणार आहे. म्हणजे खूप करायला मी आज अशी कुर्ती घातलेली आहे. त्या कुर्तीवर आज वेगळेच कानातले घालायचा प्रयत्न करते. मला एक समजत नाही की माझी केसा कर्ली हात का कशी हात. केस विचारल्यावर कर्ली होतात आणि मग 2 केस विचारल्यावर स्ट्रेट होतात आणि केस विचारून झाला ना मग 2 मिनिटात अशी तयार होतात, अशी कर्ली होतात. मला मी काय सांगतो, कर्ली केस स्ट्रेट होतात. मी गायनच वेगळी आहे, स्ट्रक्चरच वेगळं माझ्या केसांचा. बघा हा माझा राधाकृष्णाचा लोकेट. छोटीशी बिंदी लावलं बंद झाला, पण नाही ठेवला मेकअप करी चांगला मेकअप. माझी डाळ रेडी झालेली आहे. पसारा बघा पसारा. ही माझी ब्लॅक मिल्क कॉफीची मी मिल्क कॉफी नाही ती फक्त ब्लॅक कॉफी पितो. कधी कधी पितो. याचा मेकअपचा सांगू आवडला तर मी काही मेकअप नाही करत. नॉर्मलच मेकअप असते मला. माझा मॉइश्चरायझर तू संपला माझा. थोडासाच राहिला. शानशी काय माहिती संस्थेने काय होतं, तरी पण मी लावतो.
सनस्क्रीनच्या वाटे 300-400 रुपये खर्च होता आमचा. औषधी सनस्क्रीन 300 रुपयाची, 300 नाही 300ची सांग ना काय नाही विसरत नाही करते तर तिचे मला वाटतं 300चीच असेल. सनस्क्रीन मस्त आहे एकदम अशी स्किन एकदम भारी दिसतात या दिसणारे कारण कॅमेरे फिरतात ते फिल्टर नाही लावला मग फक्त काय तुला स्मूथ स्किन दिलेले. खाकी 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 नाही लहानपणापासून हीच पावडर वापरते चेंज नाही करणार. संपली आमच्या घरात सगळं संपलं जाऊ दे. आज मी बोला कॉम्पॅक्ट लावते कॉम्पॅक्ट लावते. काहीच फरक पडत नाही कॅमेरा. झाला चला कॉम्पॅक्ट लावून झालं होता. मेन गोष्ट टिकली शिवाय आयुष्यावर बाद आहे. आयब्रो ब्राऊन आयब्रो परफेक्ट आयब्रो कलर आहे लॉंग लास्टिंग वाचक प्रूफ. अगं याच्यामध्ये याच्यामध्ये कसला फरक आहे म्हणून या बाई पोरी आम्ही कलाकार आहोत. किती फरक पडला. आता लिप लायनर जे आपण लिप पेन्सिल म्हणून पण यूज करू शकतो. लिप लायनर आणि लिपस्टिक म्हणून पण तीन. बनवता का अशी कलर लिपस्टिक लावायची. त्याच्यानंतर लिपस्टिकने सुद्धा लिप लायनर
इंग्लिश टी व्ही ऑर्डर केलं त्या बारकुशा मिनी मिनी मिनी. बघा केस बघा कशी करली झालेत म्हणजे. आणि आता मी केस विचारली ना आता स्ट्रेट होते. असे करले असते ना, असे पूर्ण केस करले असते ना मग तर चांगली वाटली असते. माझी अशी ना मधीन मधीनच करले आहेत. ही बघा आता बघा कशी मस्त झाली केस. आता थोड्या वेळाने बघितलं ना तर परत करते होतील. मग तसा प्रॉब्लेम होता आम्हाला, समजत नाही पण चांगला नव्हते काय करू. हल्ली जी मशीन अशी करायची ना गरज नाही. आता केस सध्या माझे असे ओढले आहेत, मी मशीन वापरत नाही केसांना. जसं की नॅचरली माझे केस सुकतील ना तेव्हा मग मी हेअरस्टाईल करेन. आता मी जरा जेवून येईल. अजून असं साईडच्या ऑफिसला जायचं तर जवळच येतो, 5 मिनिटं रस्ता आहे. मी जरा लेटनेस निघेल घरातून. मग नंतर ती मग मुलगी आली ना मग तेव्हा जाईल मी. आणि थोडा फ्लेक्स करते. थांबून ठेवते नाही तर परत गोंगाट. मी केस बारीक केस नाही मिनी कापली. आधी लय छानपणा करायला काप काप केली. आणि आता नाही मला जाम त्रास देतात. ही बघा पेशी झाली एकदम विचित्र वाटतात. थोडा फ्लेक्सी मला गाईस माझा कलाकारी दाखवते. कलाकारी बघा मस्त आहे ना. जे मला लक्ष्मी कधी प्रसन्न होईल काय माहिती. आणि थोडा फ्लेक्स करूया. कॅमेरा तर आरसा थोडा घाण आहे म्हणून असं चेहरा दिसते. तर आता जेवून घेत आहे. दुसरं की ससनसोबत जेवतोय आणि मग मी जाईल कामाला. जेवायला घेते. डाळ भात आहे आणि पापड नाही तर काहीच अर्थ नाही. पापड तलते बस झालं ना नंतर तरी. काकडी काय माहिती म्हणजे आपण खायची. सर्दी झाली तरी काकडी नाही खा. डाएट करायची गरज नाही. झाला हा पापड रेडी आहे. एवढा असा अर्धा भात माझं ससा खात. एवढा भात त्यांची अर्धा भात माझं ससा खात. डाळ मिळवणं घेतल्या संबंध मसाला सगळा संपतो. सगळा संपत चालला आमच्या घरांचा आता. डाळ झाली का
हे बघा बोललो ना अर्धा भात तेच खातील तर तेच खावायला लागलं माझं बच्चोडू. मी आता रेडी झालेलो आहे आणि मी चाललेलो आहे आता माझ्या साईडच्या ऑफिसमध्ये. असं केस जेव्हा वास पडतो तेव्हा खूपच भारी वाटतं. नंतर 2 मिनिटांनी तर मी चाललेलो आहे ऑफिसमध्ये. तर मी आलेलं आहे माझ्या साईडच्या ऑफिसवर. असं उठा कॅमेरा करून कोण दाखवणार आहे. तर सकाळपासून संध्याकाळ झाली तरी पण ते ऑफिसमध्ये अजून कोण आलेलं नाही ना. आतमध्ये पण कोण नाही ना बाहेर पण कोण नाही. मी काय करू जेऊ देऊ. ते 3 वॉचमॅन तर एक वॉचमॅनचा मुलगा बस आवडीच जण. आम्ही काय गोटा खेळलो आहे काय क्रिकेट खेळलो. क्रिकेट पण खेळता नाही ना. तर आता माझा जॉब सुटलेला आहे आणि मी चाललेलो आहे आज रविवारच्या मार्केटला. कारण की माझ्या बहिणीला कपडे घ्यायचे तर ती मला बोलली की मला कपडे घ्यायचे. तर आता मग मी चालले मार्केटला जाईल. मार्केट मला लांब आहे ना जायचं जरा कपडे घ्यायला माझी तरी. तर गाईस आम्ही आता आलेलो आहे मार्केटमध्ये आणि आमचं नशीब तर खराब आहेच. त्यामुळं या मार्केटमध्ये लाईट्या पण गेल्या नाही. जास्त मार्केट भरल्या पण नाही कारण या पोलीस हाकला होता. आणि जेव्हा पैसे नसतं ना तेव्हा ढीगभर मार्केट भरलेलं असतं. आणि आत्ता बघा आता तर काही असं नाही. काय करू आम्ही तुम्हाला दिसत नसेल कारण आम्ही स्वतःच दिसत नाही आहे. आम्ही मार्केटमध्ये आलो कपडे घेण्यासाठी पण आमचं नशीब एवढं खराब आहे. मार्केट लागलं नाही लागला तर थोडा लागला त्याचा पण लाईट गेलेली आहे. तू दिखी नहीं रही है दिख रही है लाइटिंग नहीं है वो बुला रहा है क्या करेंगे उधर जाके. कुर्ती किधर है. हॅलो गाईस तर आम्ही आलेलो काही काहीतरी जमवतो गेलो तर शॉपिंग करायला पण एक सुद्धा किधर है दब मिला नहीं ना. तेरे को पटाख से मारूंगी मैं. किधर जे इथं काही नाही या गोष्ट आवडं नाही. धाडेसी पाहिजे बड्डेला काहीच कटाळा आलाय म्हणा. पाय दुखलं मी एवढं जॉब करून आलो आता ही सगळं करून. तर आता मी शॉर्ट कुर्ती वापरते. तर माझी शॉपिंग झालेली आहे. एवढा चाललं म्हणून मला कपडे भेटतात. ही माझी बहिणी कशासाठी आलती ना काय घेऊन चालली. पैसा वेस्ट हो गया इसका. भाई मी नाही काय घेऊन नाही दिला तर कोणच ना दुकानवालीच नाही तर मी कुठून घेऊन देऊ. पैसा नहीं आज मैं कंगाल हूँ. ये इसकी चप्पल अच्छी नहीं रहती बट क्वालिटी बहुत खराब है. मैंने एक वीडियो देखी थी तो सांप की ये रहती ना 2-4 अपने स्नेक की वो उससे बैग और जूते बनाते स्टाइल वाले. मैंने बोला आप ऐसा जूता भी बनता है. चल 106 रुपये का मुझे चप्पल लेकर दो ऑनलाइन. 106 रुपये भाई क्या 100 रुपये का चप्पल पहनना तो लेकर दे 100 रुपये का चप्पल पहनना है तो 8,000 वाला चप्पल पहनने का लेकर देना है ना. दीदी के साथ चिकन के पकौड़े खिला 40 रुपए के एक कपड़ा लेकर दी. यही मेरे पास पता नहीं कहाँ से लेकर गई थी. चल ये पेमेंट क्या है. कपड़े तो मैंने लिए है. तूने से पेमेंट किया है. कपड़ा तो मैंने लिया ना. अभी मैं कपड़ा लेती हूँ तू पेमेंट. एक काम कर जैसे 100 रुपये का 40 रुपये का चिकन ले पाव किलो अपन दोनों खाने फिर आपने पीछे भूत लगेगा. एक दिन हुआ तर गाईस आता आम्ही चाललेलो आहे घरी कपडे बिपडे घेऊन. आयुष्यभर हात दुखला आता बस झाला लय गाईस. तर मी मार्केटवरून घरी बिरी आले. मार्केटमध्ये काय नुसतंच टाईम वेस्ट झालेला कारण की लाईट पण गेली वाटतं त्या साईडची आणि तिकडं पोलीस त्यांना मार्केट बसून पण देत नव्हते. मग पाणी बिरी खाऊन आलो. पाणी बिरी नाही पाणीपुरी खाऊन घेऊन आलो आता घरी आणि फ्रेश बिरी चालू मस्त कपडे बिपडे चेंज केले. जेवण अजून रेडी नाही. जेवण झाल्यावर मस्त की जेवीन आणि मग मी झोपून जाईल कारण की मला जाम झोपलेलं आहे. डोकं जाम दुखतं मला किंवा ती झोप पूर्ण नाही झाली म्हणून. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा. बाय गुड नाईट स्वीट ड्रीम बाय लव यू.